नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। घेऊया मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचा आढावा। वैकुंठ स्मशानभूमीत सुमारे 1000 दिवे पेटवून देवदिवाळीचा दीपोत्सव साजरा करण्यात आला। वैकुंठ स्मशानभूमी दिव्यांच्या प्रकाशाने यावेळी न्हाऊन निघाली। रंगावलीकार सुनील सोनटक्के यांनी मनमोहक अशी रंगावली विद्युत दाहिनीच्या परिसरात काढली। माजी नगरसेविका शुभदा जोशी यांनी या देवदिवाळीचे आयोजन केले होते। या प्रसंगी वैकुंठ कर्मचाऱ्यांनी तसेच देवदिवाळीसाठी आलेल्यांनी दिवे पेटून दीपोत्सव साजरा केला। वैकुंठ स्मशानभूमीत सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यावेळी भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी आरोग्य अधिकारी किशोर एकल, संजय सोनावणे, सचिन निजामपूरकर, दत्ता बोरकर, विठ्ठल लांडे, युवराज भिसे, सनी आवळे, शशिकांत आवळे, शिवाजी ढोमे इत्यादी उपस्थित होते। पुणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 6च्या विस्तारीकरणाचे उद्घाटन मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांच्या हस्ते झाले। जैन हे शुक्रवारी रेल्वेच्या पुणे विभागात वार्षिक कामकाज पाहणी दौऱ्यासाठी आले होते। विस्तारीकरण केलेल्या फलाटांवरून आता 22 डब्यांच्या गाड्या ये-जा करू शकणार आहेत। वाढत्या प्रवाशांबरोबर पुण्याच्या विकासाचा वेग पाहता शिवाजीनगर आणि हडपसर येथे अतिरिक्त रेल्वे स्थानक सुरू करण्याची योजना आखण्याचा विचार सुरू आहे। या दोन ठिकाणी टर्मिनल सुरू झाली तर येथून काही लांब पल्ल्यांच्या गाड्या सोडण्यात येतील, त्यामुळे पुणे स्थानकावरील भार कमी होईल। पुणे रेल्वे स्थानकावरील पायाभूत सुविधांच्या अभावामुळे पुण्यासाठी नवीन रेल्वे गाड्यांचे प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविता येत नसल्याची स्पष्टोक्ती सुबोध जैन यांनी केली। त्यामुळे पुढील वर्षी रेल्वे अर्थसंकल्पात पुण्यासाठी नवीन गाड्यांची शक्यता धूसर झाली आहे। जैन यांच्या हस्ते पुणे दौंड आणि दौंड मनमाड या लोहमार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाचा शुभारंभ कोनशिला बसवून झाला। शालेय शिक्षण मंत्री फौजिया खान यांच्यावर वन्यजीवी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी केली। आंबेडकरी चळवळीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईमध्ये अफजल गुरुला फाशी देऊ नये असे वक्तव्य केले। या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर गोरे बोलत होत्या। दहशतवाद्यांवर वचक बसवण्यासाठी अफजल गुरुला फाशी देण्याची गरज आहे। या प्रकरणी राजकारण न करता अफजल गुरुला त्वरित फाशी देण्याची मागणी शिवसेनेच्या पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी पत्रकार परिषदेत केली। फौजिया खान यांच्यावर वन्यजीव कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला। शालेय शिक्षण आणि राज्य शिष्टाचार मंत्री फौजिया खान यांनी दक्षिण आफ्रिकेत केलेली शिकार आणि त्यासंबंधीची छायाचित्रे प्रकाशित करणे हे अशोभनीय आहे। परभणी येथील खान यांच्या निवासस्थानी वन्य प्राण्यांच्या कातडी, शिंगे, ट्रॉफी आहेत, त्या कुठून आणल्या याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली। सिंचन संदर्भात सरकारने सादर केलेल्या श्वेतपत्रिकेमध्ये जनतेची फसवणूक करण्यात आली आहे असा आरोप आमदार डॉक्टर गोरे यांनी केला। पुण्यातील बीडीपी संदर्भात जैन समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी। बीडीपी वगळून इतर खासगी बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये असेही त्या म्हणाल्या। आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती होती आहे। जिल्ह्यांमध्ये पाण्याच्या प्रश्नावरून मोठ्या प्रमाणात तंटे चाललेले आहेत। अशा वेळेला सिंचनाचं पाणी कुठे मुरलं आणि का एवढ्या कमी प्रमाणामधलं सिंचन झालं, श्वेतपत्रिकेत असं सांगितलं जातं की ही आकडेवारी विविध विभागांच्या आकडेवारीत तफावत असल्यामुळे कमी येते। मग प्रश्न हा उपस्थित होतो की सिंचनावरती अब्जावधी रुपये खर्च होऊन एवढं कमी प्रमाणामध्ये उपलब्धता झाली असेल आणि आत्ताच्या या परिस्थितीमध्ये जे संशयास्पद मुद्दे दिसत आहेत, ज्या प्रमाणात खर्च झाला त्या मानाने प्रकल्पांना प्रगती झालेली नाही, त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून जमिनी मिळाल्या नाहीत, याच्यापेक्षाही अनेक ठिकाणी असं दिसतं आहे की कंत्राटदारांना सुद्धा वारेमाप प्रमाणामध्ये पैसे देण्यात आलेले आहेत। तर या सगळ्या मुद्द्यांच्या वरती आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेला अशाच पद्धतीने गंभीर असा प्रश्न म्हणजे 26/11चा हल्ला ज्यावेळेला झाला होता तर त्यावेळेला सुद्धा अशा चौकशी समितीसुद्धा सरकार मान्यच करत नव्हतं। त्यामुळे या सरकारची एक साधारण भूमिका दिसते आहे की 10-15 दिवस कुठल्याही प्रश्नावरती जोपर्यंत विरोधी पक्ष तो विषय एक टोकाला नेत नाही तोपर्यंत सरकार अंतर्मुख होऊन स्वतःच्या कारभारामध्ये कुठलीही सुधारणा करायला तयार नाही, असं आम्हाला वारंवार दिसतं आहे।
सरकारने मावळ गोळीबाराचं सुद्धा असंच आश्वासन दिलं, चौकशी नेमली, पण त्याच्यावर अंमलबजावणीच केलेली नाही आहे. आणि म्हणून सिंचनासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर आम्ही अंतर्मुख होऊन सरकारमध्ये सुधारणा करण्यासाठी चौकशी करू, SITचा निर्णय घेऊ, अशा पद्धतीने तत्वतः मान्यता राज्य सरकारने दिल्याशिवाय अगदी डिबेटिंग कॉम्पिटिशनप्रमाणे हा पक्ष आणि तो पक्ष फक्त चर्चेसाठी चर्चा करून जनतेची वंचना आणि फसवणूक होते असं आमचं मत आहे. आणि म्हणून याच्यापूर्वी आम्ही अनेक वेळेला रात्री उशिरापर्यंत 9-9, 10-10पर्यंत थांबून काही वेळेला पुरवणी मागण्यांवर तर आम्ही 12, 12:30, 1 वाजेपर्यंत काम केलेलं आहे. अशा वेळेला आम्हाला काम करण्याची निश्चितपणाने इच्छा आहे, पण राज्य सरकार कुठल्याही प्रश्नाचं उत्तरदायित्व न देता केवळ राजकारण म्हणून उत्तरं सभागृहात द्यायचा त्यांचा इरादा दिसतोय. आणि म्हणून जोपर्यंत SITची चौकशीची मागणी सरकार आणि खास करून मुख्यमंत्री तत्वतः मान्यता देत नाहीत, तोपर्यंत त्या चर्चेमधून जनतेच्या हाती काहीच लागणार नाही, हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून आम्ही या संदर्भात सरकारकडे आग्रह धरलेला आहे. एक तर पहिला भाग असा आहे की त्यांनी फोटो काढून चूक झाली असं मान्य केलं, हे ठीक झालं. आता वेबसाईटवरती फोटो तर दिसतातच आहेत, परंतु शिकारीचं समर्थन एक स्वतः शिक्षण आणि राजशिष्टाचार मंत्री करतायत, ही गोष्ट जनतेच्या दृष्टीने योग्य नाही आहे. त्यांनी शिकार केली नाही असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु पूर्वी पण असं घडलेलं आहे की त्यांच्या रूमवरती काही अतिरेकी राहून गेले, अशा पद्धतीने चर्चा झाली. त्या अतिरेक्यांनी स्वतः जबान्यांमध्ये सांगितलं होतं, सरकारने सांगितलं चौकशीमध्ये की तसं काही घडलेलं नाही. पण त्यानंतर तुम्ही पाहत असाल की त्या विषयावरती काही मुद्दामून कोणी रोज त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. तर चौकशी झाली जर का, तर त्या वेबसाईटवरचं कोणी बजेट घातलं, हे फोटो कसे काढले, ह्याची चौकशी झाली तर यातली खरी वस्तुस्थिती स्पष्ट होईल असं मला वाटतं. आणि म्हणून चौकशी होणं ही पहिली पायरी आहे. मग नाहीतर अजित पवारांनी स्वतःला क्लीन चिट दिली, फौजिया खान यांनी स्वतःला क्लीन चिट द्यायची, आणि मग अत्राम जे होते ते आदिवासी मंत्री म्हणून त्यांनी काय कोणाचं नुकसान केलं होतं का? मग अत्रामानं जो न्याय लावला तोच फौजिया खानना लावला पाहिजे. विश्वशांती केंद्र माईर्स MIT तर्फे विश्वशांती संगीत कला अकादमी सुरू करण्यात येत आहे. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर या भूषवणार आहेत. MITचे संस्थापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, पंडित शौनक अभिषेकी, पंडित राहुल देशपांडे, पंडित संजीव अभ्यंकर, पंडित सुहास व्यास, अतुल उपाध्ये, आदिनाथ मंगेशकर आदी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण जगभरातील सुमारे 160 देशांतील मूलभूत व अस्सल वाद्यांचे प्रदर्शन व प्रशिक्षण या संगीत कला अकादमीच्या माध्यमातून दिले जाणार आहे. समाजात खोल रुजलेल्या व भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या शास्त्रीय संगीतावर आधारित परंपरेला धरून जागतिक स्तरावरचे गायक व संगीतकार घडवणे हे अकादमीचे मुख्य उद्दिष्ट आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, MIT समूहाच्या वतीने सुरू करण्यात येत असलेल्या संगीत कला अकादमीला मंगेशकर कुटुंबियांचे सर्व सहकार्य असणार आहे. संगीताच्या प्रसारासाठी उचललेले हे पाऊल अतिशय महत्त्वपूर्ण असे आहे. कराड म्हणाले, या संगीत अकादमीमध्ये पंडित हृदयनाथ मंगेशकर, पंडित बहाउद्दीन, पंडित जियाउद्दीन डागर, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित गुदेंचा बंधू, पंडित उद्धव बापू शिंदे, आपेगावकर यासारख्या मान्यवरांनी मार्गदर्शन देण्याचे मान्य केले आहे. या अकादमीमध्ये पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण व प्रशिक्षण देण्यासाठी दृकश्राव्य व इतर सुविधा उपलब्ध असणार आहेत. 7 स्वरांची प्रतीके असलेल्या 7 इमारती येथे असून तिथे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे असेही त्यांनी सांगितले. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे चिरंजीव आदिनाथ मंगेशकर हे या अकादमीचे प्रकल्प समन्वयक म्हणून काम करणार आहेत. पुढील वर्षी गुढीपाडव्यापासून तेथील शैक्षणिक अध्यापनास सुरुवात होणार आहे. अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांच्या वक्तव्याने पालिकेत गदारोळ झाला. पाण्याबाबत पुणेकर माजले आहेत. या अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांच्या विधानाचे पडसाद सोमवारी पालिका मुख्य सभेत उमटले. भाजप, शिवसेना आणि मनसेने झुरमुरेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले.
झुरमुरेंना राज्य सरकारच्या सेवेत परत पाठवून द्यावे आणि पालिकेच्या कोणत्याही सभेला उपस्थित राहण्याला त्याला बंदी करावी असा ठराव मुख्य सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. झुरमुरे चले जाव, पुणेकरांचा अपमान करणाऱ्या झुरमुरेंचा धिक्कार असो अशा घोषणा मनसे, भाजप आणि सेनेच्या सदस्यांनी सभागृहात महापौरांच्या आसनापुढे येऊन दिल्या. डोक्यावर शिंग असलेल्या टोप्या घातलेल्या मनसे सदस्यांनी राज्यकर्त्यांवरही दोषारोप करण्याची संधी सोडली नाही. पाणी गळती थांबवण्यात अयशस्वी ठरलेल्या प्रशासन आणि राज्यकर्त्यांचा धिक्कार असो असे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली. पुणेकर माजलेत असे म्हणणारे अधिकारी आणि गेल्या वर्षभरापासून पुणेकरांची पाणी कपात करणारे सत्ताधारी हे एकाच माळेचे मणी आहेत असेही पत्रक मनसेच्या कार्यकर्त्यांनी हातात धरले होते. ही घोषणाबाजी सुरू असतानाच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निषेधाची पत्रके प्रेक्षागृहातून सभागृहात टाकली. झुरमुरेंच्या या वक्तव्याने पुणेकरांच्या भावना दुखावल्या असून त्या लक्षात घेऊन या प्रकरणाची चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई करावी असे आदेश महापौरांनी आयुक्तांना सभागृहात दिले. पाण्याबाबत पुणेकर माजलेत या अतिरिक्त महापालिका आयुक्त नरेश झुरमुरे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाने सकाळी 11च्या सुमाराला आंदोलन करीत पालिकेतील झुरमुरे यांच्या कक्षातील त्यांच्या खुर्चीला चपलांचा हार घातला आणि त्यांची खुर्ची छताला लटकवली. तसेच निषेधाचे फलक कार्यालयात चिटकवले आणि त्यांच्या नाम फलकाला काळे फासले. धरणे पूर्णपणे भरली असतानाही पुणेकर पाणी कपात सहन करीत आहेत. त्यातून झुरमुरे यांनी असे वक्तव्य करून पुणेकरांचा अपमान केला आहे. जोपर्यंत ते जाहीर माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना पालिकेत प्रवेश करू देणार नाही असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. भाजयुमोचे अध्यक्ष गणेश घोष यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यामध्ये सरचिटणीस प्रमोद कोंडरे, उपाध्यक्ष दीपक पोटे, विशार दारवटकर, नामदेव माळवदे, कुणाल टिंगरे आणि अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. झुरमुरे यांनी काढलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी दुपारी 3:30च्या सुमाराला पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झुरमुरेंचा पुतळा जाळून निषेधाच्या घोषणा दिल्या. झुरमुरे यांनी पाणी पुरवठ्याबाबत अभ्यास न करता पूर्वग्रह दूषितेतून ही टीका केली आहे. झुरमुरेंना समजेल अशा पद्धतीनेच त्यांना याचे उत्तर दिले जाईल असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला. पर्यावरण आणि इतर अहवालात हे नमूद केलं असताना ही बाब अतिरिक्त आयुक्तांना माहीत नसेल तर त्यांना पालिकेच्या नोकरीतून हाकलून देणेच योग्य ठरेल अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेचे शहर उपाध्यक्ष अजय शिंदे यांनी दिली आहे. या आंदोलनात शिंदे, विभागाध्यक्ष प्रशांत मते, रवींद्र खेडेकर, संदीप शिंदे आणि अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. सेनेने आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. 400 लिटर पुणेकर पाणी वापरतो असं झुरमुरे साहेबांचं म्हणणं आहे. या झुरमुऱ्याला जर माहीत नसेल तर 400 लिटर पाणी जर पुणेकर वापरत असतील तर पुण्याला जवळपास 30 TMC पाण्याची गरज आहे आणि पुणे महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या 4 धरणाची कॅपॅसिटी 28 TMC आहे. मग उरलेलं TMC पाणी हा झुरमुरे त्याच्या घरनं आणतो की त्यांनी स्वतःचं एक धरण बांधलं याची माहिती पहिली घ्यायला पाहिजे. पुणे महानगरपालिकेच्या प्रत्येक गावाला पुणेकर पुण्यासाठी 14 ते 14.5 TMC पाणी वापरतो असं म्हटलेलं आहे. यात 40% पाण्याची गळती आहे. झुरमुऱ्यांचं म्हणणं जर खरं मानलं तर 40% पाण्याची गळती जर त्यात ॲड केली तर ती प्रचंड मोठी पाण्याची संख्या होईल. त्यामुळं झुरमुरे पुणेकरांना जे पुण्याच्या पाण्याच्या बाबतीत माजलेत असं म्हणतात ते पूर्णतः चुकीचं आहे. पूर्ण अभ्यास न करता झुरमुरेंनी केलेलं हे निषेधार्ह वक्तव्य आहे. म्हणून आज महाराष्ट्र निर्माण सेनेने या ठिकाणी त्यांचा निषेध केला. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांनी परवा दिवशी एका जाहीर कार्यक्रमामध्ये पाण्याच्या प्रश्नी
पुणेकर माजलेत असे पुणेकरांबद्दल अपशब्द वापरला, त्या निषेधार्थ आज भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहराच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी ज्या पुणेकरांनी गेले वर्ष दीड वर्ष पाणी कपातीला या महानगरपालिकेला सहकार्य केलं, यंदाच्या पावसाळ्यामध्ये सर्व डॅम भरून सुद्धा पुणेकर आज पुण्याच्या एक वेळेच्या पाण्याला सामोरे गेलेत, अशा पुणेकरांच्या बद्दल या झुरमुऱ्यांनी माजलेले पुणेकर असे शब्द वापरला। त्याचा रागाचं प्रतिक्रिया आज आम्ही त्यांच्या खुर्चीला चपलींचा हार घालून व निषेधाचे पोस्टर्स लावून त्यांची खुर्ची वरती फॅनला लटकून आमचा निषेध व्यक्त केलाय। झुरमुऱ्यांना आज मी या ठिकाणी हेच सांगतो की झुरमुरे, तुम्ही जर या पुणेकरांची जाहीरपणे माफी मागितली नाही तर आज तुमची खुर्ची लटकवली, उद्या तुम्हाला लटकवायला आम्ही पुणेकर कमी करणार नाही। स्वाभिमानी पुणेकरांच्या आपण स्वाभिमानाला आज ठेस लावलेला आहे। हे पुणेकर तुम्हाला जोपर्यंत तुम्ही पुण्याची जाहीरपणे माफी मागत नाही तोपर्यंत भारतीय जनता युवा मोर्चा तुमच्या निषेधार्थ आंदोलन करीत राहू असे मी या ठिकाणी सांगतो। पुणे जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनच्या तर्फे शिवाजी महाराजांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले। यावेळी पुण्याचे उपमहापौर दीपक मानकर, बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष हर्षद निंबाळकर, सेक्रेटरी राजेंद्र कोंडे, अभिजित जोशी, अशोक कोरे, सुरेश देशपांडे इत्यादी उपस्थित होते। या तैलचित्रात छत्रपती शिवाजी महाराज हे मिर्झा राजे जयसिंगाबरोबर बुद्धिबळ खेळताना दाखवले आहे। मिर्झा राजे पराभवानंतर छत्रपतींचे कौतुक करताना दर्शविले आहे। याप्रसंगी बोलताना दीपक मानकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे थोर सेनानी तर होतेच, पण उत्कृष्ट बुद्धिबळपटू सुद्धा होते। शिवाजी महाराजांनी अवलंबलेली गनिमी कावा युद्धनीती जगातील सर्व देशात सैनिकी प्रशिक्षणाचा अविभाज्य भाग मानला जातो। गनिमी काव्याचे तंत्र म्हणजे मध्यावरून हल्ला न करता बाजूने हल्ला करून शत्रूच्या सैन्याचे लचके तोडणे व त्याला मुख्य लक्ष्यापासून विचलित करणे, हे सूत्र बुद्धिबळाच्या खेळात वापरले जाते असेही ते म्हणाले। प्रस्तावित जादूटोणा विरोधी कायदा रद्द करा आणि दाभोलकरांवर कारवाई करा या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आणि वारकऱ्यांनी धरणे आंदोलन केले। महाराष्ट्र विधिमंडळाचे नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख वारकरी संघटना आणि हिंदुत्ववादी संघटना यांनी एकत्र येऊन हिंदू धर्माच्या विरोधात असलेला जादूटोणा कायदा कायमचा रद्द करावा, तसेच ट्रस्टमध्ये घोटाळे करून शासनाचे पैसे बुडवणाऱ्या डॉक्टर दाभोलकरांवर कारवाई करावी अशा मागण्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात आल्या। यावेळी हातात निषेधाचे आणि कायद्याचे दुष्परिणाम दर्शवणारे प्रबोधनात्मक फलक घेऊन मोठ्या संख्येने वारकरी, हिंदुत्ववादी आणि विविध धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। यात प्रामुख्याने हिंदू राष्ट्रसेना, हिंदू युवा संगम, हिंदू जनजागृती समिती, हिंदू महिला सभा, गोवंश रक्षण समिती इत्यादी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी अनेक मान्यवरांनी कायदा संमत केल्यास साधू संतांचे चमत्कार नाकारणाऱ्या शासनाला 2014च्या विधानसभा निवडणुकीत चमत्कार दाखवून देऊ असा इशारा काँग्रेस शासनाला यावेळी देण्यात आला। आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले। उद्या पुन्हा भेटूया याच वेळी। नमस्कार।